70 रुपये. घाम खूप आलेला आहे मला. हो का? हा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे माझ्या मम्मीच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो शाळेला, म्हणजे मी नाही, सोमला आम्ही शाळेला सोडवायला चालले मी, आणि तिथून पुढं कामाला जाणार आहे. रोजचं रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे. आणि आज आम्हाला जायचं आहे कुठं, स्टेशनरी आणायला. तेही तुमच्यावर शेअर करायची तुम्हाला. इकडं बघा किती छान वातावरण आहे ना. मोठ्या मोठ्या बिल्डिंग असून सुद्धा ना इकडं खूप झाडं लावलेली आहेत. आता कामावरनं घरी जायचं आहे, सोहमची स्टेशनरी आणायची आणि शाळेतून बुक्स कलेक्ट करायचे. एवढे आज कामं आहेत मला. आता काम वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता सोहमच्या स्कूलमध्ये जायचं आहे, कारण तिथं आता त्यांना बुक्स आणि नोटबुक्स देणार आहेत. आता शाळा म्हणजे स्कूल सुटले की लगेच आहे. आता तिथे किती वेळ लागते माहीत नाही, कारण आता सगळे विद्यार्थी तिथं येणार म्हणल्यावर, तर स्टुडंट तिथं येणार म्हणल्यावर तर बराच वेळ लागणार आहे मला तिथं. त्या पण गोष्टी तुमच्यावर शेअर करते. त्यानंतर ना आम्हाला ना एक स्टेशनरीसाठी ना माझ्या सासूबाईंना कुपन मिळतं. ते कुपन आम्ही नवनीतच्या स्टोअरवर जर दाखवलं ना तर आम्हाला ना 750 रुपयापर्यंत ना स्टेशनरी फ्री मिळते. आता तिथे कुपन तुम्हाला मी दाखवते. असं काही कुपन असतं, म्हणजे माझ्या सासूबाईंचं नाव वगैरे आहे. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये उलटं दिसत असेल. दरवर्षी आम्हाला हे असं कुपन मिळतं. असं कुपन मिळालं ना, नवनीतच्या स्टोअरवर गेलं ना, त्यांचं ठराविक स्टोअर आहे, त्या स्टोअरमध्ये गेले की आम्हाला 750 रुपयापर्यंत ना स्टेशनरी फ्री मिळते. बुक्स, वर्कबुक्सवर ते काय नाही भेटत, फक्त पेन पेन्सिल असं फ्री भेटतं. तर ह्या पण स्टोअरला आज आपल्याला जायचं आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला आता निघूया आपण सोमच्या स्कूलमध्ये. कुलूप घालते आधी, लॉक करणं. आता लॉक घातलेला आहे. स्कूल चले हम, आपण पण जाऊया. आहे ना 200 पेजेस बनवायचे. तर आता बुक्स घेतलेले आहेत आम्ही सोहमच्या, आणि आता परत आम्ही जातोय स्टेशनरी आणण्यासाठी. लवकर लवकर. तिथे एक झाड आहे. एवढं वजा तुझ्या ह्या पुस्तकांचं, बापरे. रिसर्च मध्ये तिथे एक झाड आहे, तिथे सावली पडती. हम्म मग ते असेंब्ली करतात ना रिसर्चची बी. हम्म. ऊन लागायलाय, टीचरचं कोणच आहे की ना, ते सावलीतच जाऊन थांबलंय. मग घामे आले नुसतं. चला आता 5 मिनिटं बस, मग आपण जाऊया नवनीतमध्ये. आता लगेच निघालोय आम्ही, कारण स्टेशनरीला नंतर ना खूप गर्दी होती. बॅग कुठे ठेवली? खूप गर्दी होती तिथं. पण आता पटकून जाऊन आधी स्टेशनरी आणावंच लागणार आहे, कारण आज आहे लास्ट डेट त्याची. सोम कुलूप घाल, कुलूप घाल. तर सोमनं युनिफॉर्म पण चेंज नाही केला. आता वाटतच त्याला काहीतरी खाऊ घालन, कारण ना आज शेवटची डेट आहे, त्याच्यामुळं ही सगळी घाई गडबड चालू आहे. आपल्या वेळेसचं शिक्षण मात्र भारी होतं बाबा. अशी घाई गडबड किंवा असलं काहीही नव्हतं. एक नंबर शिक्षण होतं आपल्या वेळेसचं. आता शिक्षणाला विकत घ्यावं लागतंय आणि पोरं पण मग ऐकत नाहीत. तर अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. काय आपण तुलाच माहिती स्टेशनरी आणायला किती ऊन लागायला. मग पप्पा यायला सोमच्या आम्हाला घ्यायला अर्ध्या रस्त्यातून, मग आम्ही जाणार स्टेशनरी घेण्यासाठी. चल सावलीनं चल. घाम खूप आलेला आहे मला. हो का? हा. काय कोणची जेल? तुझी टीचर आता बोलत होती जेल पेन अलाउड नाही. बॉल पेन तिकडे जा. ते दिले, हे चेक करून दिलं का त्यांनी? घेते 70 रुपये. आता वाजले आहेत रात्रीचे किती वाजले? 8:30 वाजले. सोहम बसलाय अभ्यासाला आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय स्टेशनरी आणली ते. आता ही एक पाणी बॉटल एक आणलेली आहे आम्ही. तर तुम्ही एवढ्याच बिल होतं की इथं? एवढ्याच बिल ना, ते 730 रुपयाचं कुपन होतं आणि बाकी आम्ही वरती 200-300 रुपये घातलेले आहेत.
आता हे एवढी स्टेशनरी आणलेली आहे आणि हे सगळं बघून ना मला माझी लहानपणीची आठवण झाली. आम्ही पण अशी स्टेशनरी आणण्यासाठी वेड्यासारखे करत होतो आणि आज सोहमनं पण सेम तसंच केलं आहे की नाही. हां तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.